बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणावरून निषेध मोर्चा काढण्यात आला। वाल्मिक कराडला पकडा आणि धनंजय मुंडेंना हाकला अशी मागणी आक्रोश मोर्चामधून सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चा, रस्त्यावर मोठा जनसागर। बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी भव्य मूकमोर्चा काढण्यात आला। हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। हाती काळे झेंडे घेऊन मोर्चात नागरिक सहभागी झाले। या विराट मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली। आरोपीला फाशी देण्याची मागणी मोर्चातून करण्यात आली। कोणी मास्टर फास्टर आका बका कोण आहेत ना ते तात्काळ अटक करा आणि सर्वांना फाशीची शिक्षा द्या। बीडमध्ये निघालेल्या या मोर्चात तुफान गर्दी पाहायला मिळाली। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी एकच मागणी मोर्चातील लोकांनी केली। पोलीस याला साक्षीदार आहेत, त्याला तसे वेळ गोष्टी मोठे होत नाहीत। 10-20 वर्षावरचे पुढारी मना काय करतात। बीडमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचला। या मोर्चाची चौकाचौकातून आणि कानाकोपऱ्यातून ड्रोन दृश्य टिपली गेली। सर्वपक्षीय नेत्यांसह लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मोर्चामध्ये दिसून आला। बीड जिल्ह्यात गोलीमार भेजे में असं सुरू आहे असा आरोप सुरेश धस यांनी केलाय। बंदुकीचे परवाने ज्यांना दिले गेले त्यांच्यावर कारवाई व्हावी असंही धस म्हणाले। बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया। 1200 ते 1300 लायसेन्स ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे। 80,000 मतांनी जिंकलोय ही माझी औकात। 330 पैकी 230 बूथ ताब्यात असल्यामुळे तुम्हाला 1,42,000 मताधिक्य मिळाल्याची टीका सुद्धा सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे। 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे। 75 खून झाले, मर्डर करणारे आणि मर्डर झालेले ते सुद्धा त्यांच्याच घरी काम करतात। हा नवीन पॅटर्न सुरू झाल्याचं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। बेरीज करा, या अर्ध 75% पाणी भरलं। खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात। हा नवीन परळीचा पॅटर्न पोराव तुम्ही शिकून घ्या। तुम्ही संतोष देशमुखांच्या घरी यायला पाहिजे होतं याचं उत्तर द्या किंवा नका देऊ, पण तुम्ही भेटायलाच आला नाहीत तर काय अपेक्षा ठेवायची। पंकुताई, तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात। याचं उत्तर द्या, काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा मी नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून, किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते नाही। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या आणि 302 कलमाखाली वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। एक तर या केस मध्ये 302 मध्ये कट कारस्थानमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे। वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे। ही फास्ट ट्रॅक वर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। तुम्हाला मदत मिळत नसेल तर सांगा, वाल्मिक कराडला मी धरून आणतो असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी दिलाय। भाषणादरम्यान संतोष देशमुखांचं कुटुंब भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं। एकदा सांगा, आम्ही धरून आणतो, आम्हाला सांगा। आईला दाऊद इब्राहिमोनी त्याला वाल्मिक कराड अरे उचला, याचं विराट आता बाद झालं। या म्होरक्याचा आश्रयदाता धनंजय मुंडे असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केलाय। धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री केलं तर मी बीडचं पालकत्व घेणार असल्याचा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिलाय। हा जो म्होरक्या आहे त्या म्होरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे। धनंजय मुंडेला
मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं. जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचा पालकत्व घेणार. अजित दादांमध्ये धमक असेल तर आता करेक्ट कार्यक्रम करा. दादांमध्ये धमक असेल तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हकला, असं आव्हान संभाजीराजे छत्रपती यांनी दिलंय. आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्या जर धमक असेल, तुमच्या जर हिंमत असेल, त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढायला पाहिजे. हलकटपणी करायला मंत्रिमंडळावर. सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, असं मनोज जरांगेही म्हणाले. हात जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यांना, मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना सांगा हे उचलून टाका, कोण कोण येत ना हे धरा. बीड जिल्ह्याचा सत्यानाश इथल्या पालकमंत्र्यांनी केल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. मंत्रिमंडळात राहून चौकशी करणार असाल तर करू नका, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. हा तुमचा बाप आहे आणि या बापाला आता गाडा. महिलेला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसू नका, असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले, काय नावं होती हो सगळ्यांची? आंधळे, राख, फड, कोण आहेत ते? सगळे वंजारी आहेत ना. मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी. बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये बबन गीतेचा काय संबंध होता? असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे. तर दुसऱ्यावर 302चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. हा वाल्मिक कराड त्याच्या घरात बसलाय. SP साहेबांनी त्याच्या घरी जावं आणि तो घरात लपलाय का ते पाहावं, असंही सोनवणे यावेळी म्हणाले. दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून, याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल. नाही तर आम्हाला न्याय होणार नाही. ढोंग नको, राजकारण नको, आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण आहोत. धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला पालकमंत्रीपद भाड्याने दिलं. पालकमंत्रीपदाचे अधिकार मिळाल्यावर वाल्मिक कराडनं पोलिसांवर जरब बसवल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केलाय. तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास न्याय मिळणार नाही, मंत्रिपद काढून घ्यावं, असंही प्रकाश सोळंके यावेळी म्हणाले. पंकजाताईंनी सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं. कोणाला दिलं? वाल्मिक कराडला दिलं. एक घटनाबाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली जरब बसवली. मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, उद्या लातूरला, धाराशिवला, जालन्याला सगळीकडे जाणार आहे. आणि ज्या पद्धतीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील, हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे. जे कोणीही असतील, किती मोठे असतील, वाल्मिक कराड असतील, आणखी कोणी असतील, या सगळ्यांना अटक व्हायल्याशिवाय राहणार नाही. आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल, पुन्हा बहादूरलाही होईल, हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो.